समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। अनादी काळापासून आपल्या देशामध्ये विविध जाती धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत। कारण काहीही असलं तरी जातीपातींचं विभाजन भारत मातेला मान्य होणार नाही असं ठोस प्रतिपादन शिवचरित्रपर कीर्तनकार हरिभक्त पारायण प्रदीप नलवडे तांबवे यांनी केलाय। खटाव तालुक्यातील वाकेश्वर येथे स्वर्गवासी नामदेव अप्पा शामगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित नारळी पारायण सोहळ्यात ते बोलत होते। हरिभक्त पारायण नलवडे म्हणाले, मनुष्याच्या भौतिक सुखावर प्रेम करतो, या सर्व गोष्टी नश्वर आहेत। सत्ता, संपत्ती, कर्ता, जाती, धर्मात भांडणे लावणे, एकमेकांचा दुस्वास करणे ही अतिशय वाईट प्रवृत्ती आहे। समाजाला वाईट मार्गातून चांगल्या मार्गावर आणण्यासाठी भजन, कीर्तन आणि इतर आध्यात्मिक मार्गातून प्रयत्न होत असतात। या कार्यात स्वर्गवासी नामदेव अप्पांचा मोठा वाटा आहे। वारकरी भजनी मालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य अजरामर राहणार आहे। यावेळी त्यांनी शिवचरित्रातील काही भाग कथन करून उपस्थितांमध्ये रोमांच निर्माण केला। दरम्यान नामदेव अप्पांच्या स्मरणार्थ आयोजित कीर्तन महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळाला। यामध्ये हरिभक्त पारायण विलास वडतरे, हरिभक्त पारायण गणेश महाराज थोरवेवाडी, हरिभक्त पारायण गणेश डांगे, विहापूर अशी एकापेक्षा एक रंगतदार कीर्तने झाली। माणूस अनेक वस्तूंवर प्रेम करतो, मग त्याच्यातले काही नाहीत संबंध असतील, काही वस्तू असतील, या सगळ्यावर माणूस प्रेम करतो। घरावर करतो, शेतीवर करतो, बैलगाडीवर करतो, बैल जोडीवर करतो, अनेक वस्तूंवर माणूस प्रेम करतो। अशा वस्तूंवर प्रेम करतो की त्या वस्तू कालांतराने नाहीशी होतात। मग प्रेमाची वस्तू नाहीशी झाली की माणसाला दुःख होतं की नाही? सांगा मला, जो मातृभक्त आहे, जो मातृभक्त आहे, त्याच्या मातृत्वाचं जर देहावसन झालं, त्याचं मातृत्व हरपून गेलं, त्याला केवढं दुःख होतं। छत्रपती शिवाजी महाराज आई वेळी मी आज खूप शांत चाललो, तलवार चालवणार नाही आज। छत्रपती शिवाजी महाराज आई वेळी होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार दिनांक 7 जून 1684। 18 पगड जाती थाय 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 नाचत होत्या। कुठे कुठे गुलाल उधळला जात होता, कुठे कुठे गुलाल उधळला जात होता, आणि एक दुसऱ्याला सांगत होता, ऐकलं का रे? म्हणू का? गयारो राजा किले झाला, जो गुरु भक्त आहे, गुरूंचा विरह त्याला होत नाही। जो राष्ट्रभक्त आहे, या मातृभूमी करता सर्वस्व पणाला लावतो। हे सगळं सांगतोय कशाकरता? प्रेमाची वस्तू नाहीशी झाली की दुःख होतं। आता आपल्या प्रेमाच्या वस्तू काय काय यादी करायची? पहिला 7 बारा, आपल्या प्रेमाचा पहिला 7 बारा, असे कितीतरी 7 बारे झाले। त्या जागेची ती जागा आपल्याकडे, ते शेत आपल्याकडे बघून असतं, अरे दादा कितीतरी 7 बारा झालं रे माझ्या नावाचं, आणि किती गेल्या किती की नाही? प्रेमाची वस्तू सांगोच काय सांगायचं? पती पत्नीचं प्रेम असतं की नाही? असतं. सासूदाराचं प्रेम असतं की नाही? असतं. जावायचं सासरवाडीला आपलं सांगायचं, आलं ती आलं, सोटा बोलतात आलं। मी बोलतो तुम्ही शेवटी ट लावून वाक्य पूर्ण करायचं। पायात मोठ्यावर पॅन्ट, पॅन्टवर मोठ्यावर शर्ट, त्याच्यात एक पाकी, त्याच्यात 5 रुपयाची फटकी नसेल तर मोकर पाकी, तोंडामध्ये शिगारे, डोक्यावर पिक। आता रातभर काय हे सांगू
जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळावी, कुटुंबाची जबाबदारी प्रामाणिक सांभाळावी, जन्मभूमीचं काय देणं लागतं अशी भावना असावी, या महाराष्ट्र देवतेचं काय देणं लागतो, माझ्या भारत मातेचं काय देणं लागतं, माझ्या भगवंताचं काय देणं लागतं, एवढं जरी जीवनामध्ये असलं तरी तुमचं कीर्तन होत आहे. जर तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं असतं पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, हातामध्ये टाळ घ्या, आळंदी पंढरीची वारी करा, स्वराज्य झालं असतं. कारण योग्य माणसाला अधिकार तैसा दाव्याला तुम्ही स्वराज्याचं कार्य सांभाळा, देव धर्माचं कार्य आम्ही सांभाळा. मी कशा करता सांगतोय नीट ऐका. कर्मप्रधान कीर्तन भगवंताला आवडतं. आता शिवाजी महाराजांचं कीर्तन थोडक्यात सांगतोय. कारण वेगवेगळे असतील परंतु हे विभाजन या भारत मातेला कधीही मान्य होणार नाही. साळी कोळी माळी तेली वारी हरिजन गिरिजन आदिवासी सुतार लोहार कुंभार चांदोरकार सुवर्णकार धनगर संघार बंजारा मराठा ब्राह्मण वाणी कासार पुजारी गुजर मारवाडी कैकाडी भील वडार बंजारी शिल्पी पुजारी उरलेलं जोडून दे. खरं सांगू आजही 18 पगड जातीचं विभाजन आहे. या राष्ट्र देवतेला ते कधीही मान्य नाही. 16व्या शतकात कशी अवस्था काय अवस्था होती. अरे माणसं मरण येत नाही म्हणून जगत होती, त्यापेक्षा मरणाला काही अर्थ नव्हता. लग्न मंडपातल्या ताल्ल्या पाच पाणी उचलल्या जात होत्या, सुंदराचे धरण घाणे भरले जात होते, गावागावाची गर्दी भाट पर उचलली जात होती. जावळीला प्रेम विकार म्हणून बांधली जात होती. वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर उभं राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. बांधवांनो, अप्पांच्याबद्दल बोलायचं झालं तर एवढंच बोलता येईल. आता ऐशे कोळी होणे नाही. अप्पांच्या सारखं श्रेष्ठत्व आता होऊ शकत नाही. बांधवांनो, संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलं. संपूर्ण जीवन मी लहानपणापासून त्याला पाहिलं. लहानपणापासून त्यांची कीर्तन ऐकली आणि माझ्यावर त्याचा खूप प्रभाव होता. मी कीर्तन करायला लागलो पण अशी जवळून कधी भेट नव्हती. बरं का, जवळून कधी भेट नव्हती. मी कीर्तन करायला लागलो, त्यांना कुणीतरी सांगितलं तुमच्यासारखं बोलतंय. आपण घरी आहे, पायावर साष्टांग दंडवत घातला, आपण पाठीवर थाप टाकली, माता हातून ठेवली आणि थाप टाकली जायचं. काय तुम्हाला सांगायचं, मी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तना करता जावं म्हणून आपण मुंबईला 2 कीर्तन घेतली. गोवंडीला जिथे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा होतो तिथे 2 कीर्तन घेतली. त्यांचा मुलगा सुभाष म्हणून राहत होता. सुभाषकडे मला सोडले आणि सुभाषला सांगितलं संध्याकाळी घेऊन जायचं. विठोबा रागमाय भजन सुरू झाले की तिथं पोहोचायचं, अगोदर पोहोचायचं नाही ना, त्याच्या कीर्तन नाही व्हायचं. आणि आप्पानी त्या दिवशी कीर्तन घेतलं पडवेल, आपोआप पडवेला निघून गेले. त्यावेळेला गुरुवर्य नामदेव अप्पा शामगावकर म्हणजे संपूर्ण मुंबईचं वैभव होतं. संपूर्ण मुंबईचं वैभव. मला म्हणायचं तू एकदा मुंबईला गेलं की साऱ्या महाराष्ट्रामध्ये गेला. सगळी टाळकरी यायची, 200-300 टाळकरी यायची, सगळ्या मुंबईमधून टाळकरी यायची.
त्या दिवशी मी फेट्या बांधून बाजूला असं आम्ही नाम बसलो होतो, असं विठोबा रखुमाई भजन सुरू झाले की तिथे सुभाष मला घेऊन गेल्याबरोबर सगळी बोलायला लागली. सुभाषला विचारायला त्यांनी सांगितलं आप्पाची तब्येत बरी नाही, आप्पाने पाठवली. माझ्याकडे बघायची, मी तरुण होतो 1983 ला. काय कीर्तन करायचं. मी त्या दिवशी ह्याची थोडं भक्ती आवडत नाही, देवाला कीर्तन केलं, असं केलं आप्पांची आठवण. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी, वाकेश्वर. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.